मंगळवेढा या पवित्र गावात एक साधा पण अत्यंत श्रद्धाळू ब्राह्मण राहत होता. त्याच छोटंस कौलारू घर आणि मर्यादित परिस्थिती, तरी मन मात्र समाधानात. घरात एक गाई होती, पण ती वर्षानुवर्ष दूध देत नव्हती. तरीही त्या ब्राह्मणाने कधीही तिचा त्याग केला नाही. ती माझं कुटुंबच आहे, असं तो नेहमी म्हणायचा. त्या ब्राह्मणाचा श्री स्वामी समर्थांवर अपार विश्वास होता. तो वेळ मिळेल तेव्हा मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेत असे, भजनात सहभागी होत असे. एक दिवस श्री स्वामी समर्थांच्या मनात आले, आज आपण त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊया, आणि विचार येताच स्वामी तत्काळ निघाले. दुपारची वेळ होती. सूर्य आणि स्वामींना दारात उभे पाहताच आनंदाने नतमस्तक झाला. तो म्हणाला, महाराज, माझं भाग्यच खुललं. माझ्या छोट्याशा घरात या. त्याने पाय धुतले, फुले अर्पण केली आणि नम्रतेने म्हणाला, महाराज, काही प्रसाद घ्या. स्वामींनी हस्त सांगितले, मला आज तुझ्या घरचं जेवण घ्यायचं आहे. तुझ्या गाईचं दूध काढ आणि त्यातून दशम्या तयार कर. ब्राह्मण गोंधळला. महाराज, माझी गाय भाकड आहे. ती दूध देत नाही. पण मी तिला सांभाळतो कारण ती माझी गोमाता आहे. तुम्हाला दूध हवे असेल तर मी बाजारातून आणतो. स्वामी समर्थ म्हणाले, मला बाजारचं दूध नको, त्या गाईचंच हवं आहे. चल, दाखव तिला. तो ब्राह्मण गाईजवळ स्वामींना घेऊन गेला. स्वामींनी त्या गाईच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, अगं गोमाते, तू दूध का देत नाहीस? तुझा मालक गरीब आहे, पण भक्त आहे. त्याला उपाशी ठेवतेस का? आता हट्ट सोड आणि आजपासून भरपूर दूध दे. इतकं म्हणताच गाईने हलकेच हंबरण केलं आणि थोड्याच वेळात तिच्या थनातून दूध ओसंडू लागलं. त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या परिवाराला विश्वासच बसेना. वर्षानुवर्षे जी गाय भाकड होती, ती स्वामी समर्थांच्या एका शब्दाने दुधाळ झाली. त्या दिवसानंतर ब्राह्मणाचं जीवन बदललं. त्याचं घर आनंदाने भरून गेलं. मंगळवेढ्यात आजही लोक सांगतात, स्वामी समर्थांची कृपा जिथं असते, तिथं अशक्यही शक्य होतं. अशाच आणखी स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा. मी तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवेन.